तर मुलांचं सहज पटून जाईल, पण मुलींचं पटणं ही फार अवघड काम आहे असं म्हणतात. आणखी अशी गोष्ट होती की आम्ही दोघी बिंग विमेन, वी थॉट दॅट वी कॅन नेम आवर कंपनी लिटल बिट फेमिनाईन, थोडं फेमिनाईन नाव द्यावं. सो ऍक्च्युली पार्टनरशिपचे खरंच खूप फायदे आहेत. आणि आपल्याला जर लाईक माइंडेड पार्टनर जर मिळाला तर ऍक्च्युली एक खूप मोटिवेशन असतं. एव्हरी डे वी लुक फॉरवर्ड कमिंग टू ऑफिस टू शेअर थिंग्स विथ इच अदर. की दिवसभराची सगळी धावपळ संपल्यानंतर सगळी धावपळ इथंच शेअर करायला मिळते तुम्हाला. अगदी खरं, तुम्ही दिवसभर शेअर करत असतो आम्ही. आमची केबिन पण एकच आहे आणि शेजारी बसतो. सो आय थिंक फॉर्च्युनेटली ना मार्केटिंग ह्या बिझनेसमध्ये पर्टिक्युलरली खूप जास्त इन्व्हेस्टमेंट लागत नाही. पण आम्ही एक सिम्पल स्पेस घेतली आणि वी इन्व्हेस्टेड इन आवर टीम. म्हणजे जी बेस्ट टॅलेंट आपल्याला चांगल्या कॉलेजेसमधनं मिळेल ते त्याच्यावर आम्ही ऍक्च्युली दोघींनी कायम भर दिला. आणि नॉट जस्ट टू शो की अरे हो आमचं काय पॉश ऑफिस आहे. मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो, 3S टॉकच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मी डॉक्टर विशाल बेदुरकर, आपला होस्ट. आपल्याला बिझनेस म्हटलं की अनेक गोष्टी आठवतात आणि बिझनेस म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यांना आठवतं ते म्हणजे खूप सारे प्रॉब्लेम असतात, खूप सारा पैसा लागतो आणि बिझनेसमध्ये प्रचंड स्पर्धा असते. आपल्याला आपलं पर्सनल लाईफ अजिबात जगायला मिळत नाही, असे खूप सारे गैरसमज आपल्यापैकी अनेक लोकांच्या मनात असतात. परंतु अतिशय कमी वयामध्ये अतिशय छोट्याशा गोष्टीपासून वेगळ्या पद्धतीनं सुरुवात करून आज बिझनेसमध्ये अत्यंत यशस्वी ठरलेल्या 2 राधिका आपल्यासोबत गप्पा मारण्यासाठी, त्यांच्या व्यवसायासंदर्भात गप्पा मारण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत. आपण स्वागत करूया राधिका कुलकर्णी आणि राधिका पंडित. नमस्कार. मला सगळ्यात पहिल्यांदा हे सांगा की जेव्हा आम्ही घरी पाहतो 2 बहिणी असेल तरी पटत नाही, बाहेर मैत्रिणी असतील तर सहसा असं म्हणतात, आम्ही आता एज्युकेशनमधून आहे तर मुलांचं सहज पटून जाईल, पण मुलींचं पटणं ही फार अवघड काम आहे असं म्हणतात. तुम्ही दोघी जणी मिळून बिझनेस कसं काय चालू केलात? डेस्टाईन्ड होतं ऍक्च्युली, असं म्हणता येईल. या बरं. सो ॲक्च्युली आम्ही भेटलो तेव्हा आम्ही एका प्लेसमेंट ड्राईव्हमध्ये भेटलेलो आणि तेव्हा सेम नेम आहे, सेम नाव आहे म्हणून आम्ही एक जनरल हाय हॅलो शेअर केलेला. सो आम्ही काही पहिल्या दिवशीपासून बेस्ट फ्रेंड झालो नाही, पण आता खूप छान पार्टनरशिप डेव्हलप झाली आणि ती इव्हॉल्व्ह झाली. तिथे भेट झाली. हां, तिथे भेट झाली. मग तिथे आम्ही काही वर्षभर मला वाटतं काम केलं आणि एक झेस्ट होती की काहीतरी करायचं आहे, सो काहीतरी एकत्र करूया. मग थोडं ट्युनिंग झालं की चल मला पण करायचं, जर तू पण करतेस का आपण दोघे एकत्र ट्राय करू. ओके. आणि ऍक्च्युली जेव्हा आपण पहिली नोकरी असते तेव्हा सगळ्यांनाच बिझनेस सुरू करायचा असतो ऍक्च्युली, पण खूप कमी लोक ऍक्च्युली रेझिग्नेशन देतात आणि सुरू करतात. तर आम्ही ऍक्च्युली दोघींनी ती रिस्क घेतली आणि एज खूप कमी असल्यामुळे तुम्हाला तो निर्णय घेणं सोपं गेलं ऍक्च्युली. हो, असं म्हणता येईल. येस, अगदी हो. आणि तिच्याकडनं काही सेट ऑफ स्किल्स होते, माझ्याकडनं काही सेट ऑफ स्किल्स होते किंवा आमचं दोघींचं बॅकग्राऊंड काहीतरी एक कोहेसिव्ह होतं. सो आम्हाला काही टेन्शन खरंच खूप कमी आलं ऍक्च्युली काहीही गोष्ट करताना. पहिल्यांदा बिझनेस करायचं असं ठरलं की पहिल्यांदा बिझनेस ठरला म्हणजे मार्केटिंगमध्येच करायचं असं ठरलं? सो ॲक्च्युली माझं एज्युकेशन बॅकग्राऊंड, मी मार्केटिंग केलं आहे MBA, त्याच्यामुळे मला ब्रँडिंग, ॲडव्हर्टायझिंग ह्याचा अंदाज होता आणि आवड पण खूप होती. सो बरीच पुस्तकं पण वाचायचे मी कॉलेजमध्ये असताना. सो एक क्युरिओसिटी डेव्हलप झाली की आपण ह्याच्यामध्ये नक्की काहीतरी करू शकतो, पण कसं करायचं किंवा जो एक रोडमॅप असतो तो माहीत नव्हता. सो मे बी तो आम्ही एकमेकींना भेटल्यामुळे आम्हाला तो रोडमॅप मिळाला असं म्हणू शकतो आपण. तुमच्यापैकी प्रोसेस मॅन नाही म्हणणार मी, प्रोसेस वुमन कोण आहे? म्हणजे प्रोसेसवर फोकस कोण करतो बिझनेसच्या? सो ऑपरेशन्स आय टेक केअर, बऱ्यापैकी ऑपरेशनल जे असतं, पण प्रोसेस ड्रिव्हन म्हणाल तर ती आहे. ती आपली पुस्तकी आहे, स्टेप बाय स्टेप जाते. सो त्या पद्धतीने मी जुगाडू आहे, थोडी सिच्युएशनल हँडलिंग बेटर करते. ओके. आणि आयरिस मीडिया सोल्युशन्स हे जे नाव आहे हे कसं घेतलं, पण त्या नावाचा काय अर्थ होतो? ॲक्च्युली
जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा आम्हाला अंदाज नव्हता पटकन की काय नाव द्यावं. आम्ही असंच एक अर्धा तास ब्रेनस्टॉर्मिंग करत होतो आणि असंच फ्रेंड्सशी वगैरे डिस्कस केलं. सो एका फ्रेंडनी सजेस्ट केलं, आम्ही पण काही नावं लिहिली होती. सो हे क्लिक झालं नाव तेव्हा, आयरिस. सो ॲक्च्युली आयरिसचे आम्ही नाव ठेवण्याचं म्हणजे नाव ठेवण्याच्या मागे 2 गोष्टी आहेत. एक म्हणजे आयरिसची फुलं असतात, फ्लावर्स. आयरिस आर बेसिकली फ्लावर्स आणि ते छान पर्पल कलरचे असतात. सो बेसिकली एक नॉलेज आणि विजडम. ओके. त्याच्यामुळे आम्हाला वाटलं की आपण आयरिसचं नाव ठेवू शकतो. आणि आणखीन अशी गोष्ट होती की आम्ही दोघी बिंग विमेन, वी थॉट दॅट वी कॅन नेम आवर कंपनी लिटल बिट फेमिनाईन, थोडं फेमिनाईन नाव द्यावं. ही एक स्टोरी झाली. आणि दुसरी स्टोरी म्हणजे डोळ्यामधलं जे आयरिस असतं, सो बेसिकली लाईट कंट्रोल करतं, टेक्स्चर्स पॅटर्न्स आपल्याला डिफाईन करतं आणि आमचा बिझनेस त्याच रिलेटेड आहे. सो वी थॉट दॅट लेट्स नावाला तो वेगळा अर्थ आहे. बरं, मग आता अनेक लोकांना बिझनेस करायचा म्हटलं ना की अनेक लोकांचे काही ठाम मतं असतात की नाही, पार्टनरशिपमध्ये नको, एकटंच करायला पाहिजे, उद्या काही पटलं नाही तर नको, असं खूप साऱ्या लोकांना वाटतं. तुम्ही पार्टनरशिपमध्ये बिझनेस करत असताना आत्ता जवळपास 2016 पासून तुम्ही काम करताय, तुम्हाला त्याचे फायदे वाटतात की काय वाटतं, कसा अनुभव आहे पार्टनरशिपचा? सो ॲक्च्युली पार्टनरशिपचे खरंच खूप फायदे आहेत. आणि आपल्याला जर लाईक माइंडेड पार्टनर जर मिळाला तर ॲक्च्युली एक खूप मोटिवेशन असतं. एव्हरी डे वी लुक फॉरवर्ड कमिंग टू ऑफिस टू शेअर थिंग्स विथ इच अदर. सो एकटा माणूस खूप पळू नाही शकत, पण ॲक्च्युली जर 2 व्यक्ती असतील ना तर ते लांब, म्हणजे इन द सेन्स डिवाइड जर केल्या गोष्टी, ती एक गोष्ट बघते, मी एक गोष्ट बघते, सो मला एकमेकांना पूरक होत जातं. आणि काय म्हणा, गॉड्स ग्रेस, कोइन्सिडेंटली आमचा स्किल सेट पण खूप कॉम्प्लिमेंटरी आहे. सो त्याच्याने खूप फायदा होतो. आणि जो आपण एंटरप्रेन्योर बर्नआउट म्हणतो की सगळं एकटं करायचं, की बापरे आता मी कसं करू एकटा किंवा एकटी, हा आम्हाला प्रश्न नाही पडत, कारण ती आहे माझ्या बरोबर आणि मी आहे तिच्या बरोबर. असं माझ्या दृष्टीने एक फायदा मला असा वाटतो, आता तुमचा खरा की तोटा म्हणजे खोटा तुम्ही सांगा, की दिवसभराची सगळी धावपळ संपल्यानंतर सगळी धावपळ इथंच शेअर करायला मिळते तुम्हाला. अगदी खरं. तुम्ही शेअर करत असतो आम्ही. आमची केबिन पण एकच आहे आणि शेजारी बसतो. पहिल्या दिवशी तुम्ही ब्लँक बँड जाऊ शकता. तुमच्या बिझनेसचं ओझं घरी घेऊन जाण्याची गरज उरत नाही. अजिबात नाही. तो पण एक मोठा फायदा आहे त्या. सो ऍक्च्युली आम्ही जेव्हा पहिल्यांदा ना एक डेस्क शेअर करायचो, छोटंसं एल शेपचं डेस्क होतं, ती एक हाफ बसायची, मी एक हाफ बसायची. अजूनपर्यंत आम्ही फक्त टेबल्स वेगळी केली आहेत, पण आम्ही तिथेच बसतो. एकाच ठिकाणी बसून करता अजून. आणि सुरुवात केली तेव्हा मग फायनान्सचे वगैरे कसे इश्यू आले, कसं सॉल्व्ह केलं ते? सो आय थिंक फॉर्च्युनेटली ना मार्केटिंग ह्या बिझनेसमध्ये पर्टिक्युलरली खूप जास्त इन्व्हेस्टमेंट लागत नाही. जर ब्रँडिंग म्हणलो तर इट इज व्हेरी ह्युमन सेंट्रिक. आपलं डोकं आणि आपलं विचारसरणीची इन्व्हेस्टमेंट पॉवरफुल असते रादर दॅन मनी इन्व्हेस्टमेंट. कारण आम्ही कॉन्टेंट डेव्हलप करतो किंवा आयडिएशन करतो तेव्हा ह्युमन स्किल सेट खूप इम्पॉर्टंट असतो. सो असं प्रचंड मोठं भांडवल आम्हाला घेऊन, तुमचं मोठं भांडवल आहे थोडं बहुत असं आहे ह्या डोमेनमध्ये. Eventually, of course, we invested, but it was not a very big pressure on us. आणि ॲक्च्युली आम्ही दोघींनी जेव्हा बिझनेस सुरू केला तेव्हा आम्ही पॉश ऑफिसवर खूप खरंच कॉन्सन्ट्रेट नाही केलं, की तर बाकीच्या ब्रँडिंग किंवा ॲडव्हर्टायझिंग स्टुडिओजचे खूप पॉश ऑफिसेस आहेत, आपण पण तसाच असायला पाहिजे, इच्छा तर प्रत्येकाची असते. पण आम्ही एक सिम्पल स्पेस घेतली आणि वी इन्व्हेस्टेड इन आवर टीम. म्हणजे जी बेस्ट टॅलेंट आपल्याला चांगल्या कॉलेजेसमधनं मिळेल ते, त्याच्यावर आम्ही ॲक्च्युली दोघींनी कायम भर दिला. आणि नॉट जस्ट टू शो की अरे हो आमचं काय पॉश ऑफिस आहे. सो वी बोथ इव्हेंच्युअली थॉट की आपलं पॉश ऑफिस होईल, पण जे लोक आहेत आपल्या बरोबर ती टॅलेंटेड असली पाहिजे, तरच आपला बिझनेस पुढे जाऊ शकतो. पण तुम्ही हे जेव्हा केलं तेव्हा सुरुवातीला तुम्हाला जेव्हा टॅलेंट सर्च करायचा होता असं, तर मग तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह केला? म्हणजे जाहिरात देऊन लोकांना मिळवलं की असं कॉलेजमध्ये वगैरे जाऊन किंवा कसं?
तर सुरुवातीला मी लिंक्डइनचा बऱ्यापैकी वापर केला. अच्छा. नंतर काही कॉलेजेसच्या प्रोफेसर्सना जाऊन भेटले, त्यांना सांगितलं की असं असं आमचं व्हेंचर आहे आणि आम्हाला ॲक्च्युली तुमच्या हेल्पची गरज आहे. तर ॲक्च्युली प्रोफेसर्सनी खूप छान मदत केली. त्यांचे जे सिनियर स्टुडंट्स आहेत, काही फ्रेशर्स आहेत, काही इंटर्न्स आहेत, त्यांचे CVs आम्हाला पाठवले आणि हळूहळू ते टीम बिल्ड होत गेली. म्हणजे आजही आम्हाला जो आमचा एक्स एम्प्लॉई आहे तर तो आजही आम्हाला फोन करतो आणि आम्ही त्याला कधी फोन करू शकतो. अच्छा. की एवढा आमचा चांगला रॅपो बिल्ड झाला. नवीन पद्धतीचं कल्चर तुम्ही ते त्या ठिकाणी डेव्हलप केलं आपल्या लोकांसोबतचं. हो, म्हणजे आमच्यासाठी ऍक्च्युली ना महत्वाची लोक आहेत. आमच्यापेक्षाही आमची टीम खूप महत्वाची आहे. सो तो रॅपो बिल्ड करणं आणि त्यांना कम्फर्ट देणं ह्याच्यावर आम्ही खूप फोकस ठेवला होता की वॉट एव्हर इट इज द टीम हॅज टू बी हॅपी असं. पण ही सगळी जी प्रोसेस आहे, आता एखादा कस्टमर तुम्हाला किंवा कस्टमरपर्यंत तुम्ही कसं पोहोचता आणि मग तिथनं कशी प्रोसेस सुरू होते कामाची? एखादा प्रोजेक्ट तुम्ही घेत आहात समजा ज्ञानज्योती एज्युकेशन आहे आमचं आणि ज्ञानज्योती एज्युकेशनपर्यंत तुम्ही कसं पोहोचाल आणि मग एकदा पोहोचल्यानंतर त्याची पुढची प्रोसिजर कशी राहते? तर ॲक्च्युली जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा आम्ही आमचे सेगमेंट्स ठरवले होते, कुठल्या कुठल्या लोकांना आपल्याला पिच करायचं आहे. म्हणजे सुरुवातीला आम्ही स्मॉल आणि मीडियम एंटरप्राइजेसवर कॉन्सन्ट्रेट केलं. मग त्यांचं काम चांगलं झाल्यानंतर आम्हाला काही MNCs मिळाल्या. आणि मग MNCs मिळाल्या, मग काही NGOs बरोबर आम्ही काम केलं. तर फॉर एक्झाम्पल ज्ञानज्योतीचं जर आपण उदाहरण जर घेतलं तर पहिलं आम्ही क्लायंटकडनं खूप व्यवस्थित ब्रीफ समजून घेतो की त्याचं बिझनेसचं विजन काय. कारण ब्रँडिंग हे जे आहे हे बिझनेसचं विजनला ऑफकोर्स ते सिंक व्हायला लागतं. म्हणजे आम्ही एक सांगू आणि बिझनेसचं विजन वेगळं असेल तर इट वोंट वर्क. तर ते समजून घेतो. नंतर त्यांचा टार्गेट ऑडियन्स कोण आहे ते समजून घेतो. जॉग्राफिकल रीच त्यांना काय आता आहे आणि काय त्यांची अपेक्षित आहे ते समजून घेतो. आणि मग त्यानुसार आम्ही ॲक्च्युली मेसेजिंग काय असायला पाहिजे, कम्युनिकेशन काय असायला पाहिजे हे दोघे मिळून ठरवतो. आणि मग मीडिया कुठला वापरायचा हा सगळ्यात शेवटचा भाग येतो. म्हणजे ब्रोशर करायचं का लिफलेट करायचं हे जास्त महत्त्वाचं नसतं. तो कुठलाही मेसेज तो इफेक्टिव्हली त्या व्यक्तीपर्यंत ज्याच्यासाठी आपला बिझनेस आहे त्यासाठी कसं इफेक्टिव्हली कम्युनिकेट होईल त्यानुसार आम्ही ॲक्च्युली ब्रँडिंग करतो. सो टू ॲड टू इट आय थिंक असं पण एक खूप इम्पॉर्टंट थॉट असतो की जो बरेच लोक मिस करतात. तर मेन आम्ही समजून घ्यायचा प्रयत्न करतो की व्हॉट इज युअर पेन एरिया. जिथे अडतंय, कुठे अडतंय तिथे मार्केटिंग आणि ब्रँडिंग येतं. म्हणजे कम्युनिकेशन आपण पॉवरफुल करू शकतो जर कुठेतरी प्रॉब्लेम तयार झालाय. सो तो समजून घेणं हे आमचं अल्टिमेट हे असतं की पहिले समजून घेऊ की काय प्रॉब्लेम आहे, मग सोल्युशन काढता येईल. तर एखादा बिझनेस आहे तर त्या बिझनेसमध्ये तुमच्या बिझनेसचा जो स्कोप आहे तर तो तुम्ही कसं ठरवता की कितपत स्कोप आहे? फक्त ब्रँडिंगमध्येच करतो आपण की त्यांचं इतर मार्केटिंगवर पण काही फोकस करतो? सो आय थिंक करू तर सगळं शकतो आम्ही. म्हणजे रादर इन जनरल आपण पहिले बजेटवरती बऱ्यापैकी गोष्टी अवलंबून असतात की काय काय स्कोप ऑफ वर्कमध्ये घ्यायचं. सो पहिल्यांदा ब्रीफ मिळाल्यावरती एक साधारणतः आम्हाला जो वाटतोय ना इमिजिएट स्कोप तो पहिला आयडेंटिफाय केला जातो. आणि मग एक लॉंग टर्म स्कोप पण दिला जातो क्लायंटला की तो डिवाइड होतो. मग की तुम्ही पहिले 6 महिने एवढं करा, मग 6च्या पुढचे महिने असं करा. सो एक ग्रॅज्युअल स्कोप बिल्ड होतो. आणि मग अगेन इट कम्स टू द बजेट्स ऑल्सो की काय बजेट शेल आउट करायचं आहे क्लायंटला किंवा काय लेवलपर्यंत त्यांना पोहोचायचं आहे, त्याप्रमाणे स्कोप आयडेंटिफाय होतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो आमचा म्हणजे ज्या व्यक्तीशी आम्ही इंटरॅक्ट करतो तो किती ओपन आहे आमच्या सजेशन्सला. हा खूप महत्त्वाचा अप्रोच म्हणजे हा खूप महत्त्वाचा अप्रोच आमच्या दृष्टीने ठरतो त्याला सजेस्ट करायला. सो पहिल्या फेजमध्ये आम्ही सगळं सजेस्ट करतो जसं ती म्हणाली तसं. पण मग काय होतं आम्हाला एक अंदाज येतो की आपण या जर 4 गोष्टी केल्या तर जास्त म्हणजे ही विल ट्रस्ट अस बेसिकली. आणि मग आम्ही हळूहळू घेतो. पण क्लायंटचा ओपननेस खूप मॅटर करतो.
आणि एखाद्या वेळेस त्याचे स्वतःची काही मतं असतील त्याच्यामध्ये, Absolutely, मग आपल्याला ते पण समजून घ्यावे लागेल. ऑफकोर्स. आणि ते ॲक्च्युली खूप महत्त्वाचं असतं, कारण आम्ही क्लायंटला कायम सांगतो की आमच्यापेक्षा जास्त तुमचा बिझनेस तुम्हाला कळतो. ओके. आम्ही ते कसं कम्युनिकेशन वीव करायचं ही आमची USP आहे. बरोबर. पण तुम्हाला तुमचा बिझनेस नक्कीच जास्त कळतो. तुम्ही म्हणजे तुमच्या कारकिर्दीमधला सगळ्यात पहिला असा रिमार्केबल चांगला प्रोजेक्ट तो कोणत्या बिझनेस सोबत होता आणि त्याचा अनुभव कसा होता? सो आय थिंक वी शुड स्टार्ट विथ फेथ. येस. या सो फेथ ऑटोमेशन म्हणून एक ऑटोमेशन कंपनी आहे. दॅट वॉज आवर फर्स्ट क्लायंट आणि दे वर एक्स्ट्रीमली जेनरस टू गिव्ह अस अन ऑपॉर्च्युनिटी. म्हणजे लाईफ टाईम आम्ही त्यांना थँक्यू म्हणू. कारण सो म्हणजे या सो त्यांचे वन ऑफ द ओनर्स वॉज माय फ्रेंड्स मामा. त्याच्यामुळे तो एक कनेक्ट बिल्ड झाला होता आणि टिल नाव वी आर वर्किंग विथ देम. या So they have completed 10 years and we are ninth year. असं आहे. म्हणजे तशी सुरुवात पण तुमची सोबत झाली. अगदी सोबत झाली आणि दे हॅव एक्सपोनेन्शियली ग्रोन. अच्छा. आणि आमचा थोडासा काहीतरी कॉन्ट्रीब्युशन आहे त्याचं. आणि त्यानंतरच्या स्टेजला मग म्हणजे पुन्हा आता समजा कुठले तुम्ही चॅलेंजेबल ज्याला म्हणतो ना आपण की थोडं नेक्स्ट स्टेजला जाताना हे चॅलेंजेबल काम वाटलं असं कुठलं? सो मी माझे 1-2 सांगते, तू तुझं 1-2 सांग. ऍक्च्युली आम्ही क्लायंट्स डिवाइड केले आहेत. सो ती काही सेट ऑफ क्लायंट्स बघते, मी काही सेट ऑफ क्लायंट्स बघते. सो माझ्यासाठी आय थिंक रिमार्केबल किंवा व्हेरी सॅटिस्फाईंग फुलफिलिंग जॉब्स जे मी प्राज बरोबर सध्या करते. सो प्राज इंडस्ट्रीज इज अनादर बिग नेम इन द पुणे मार्केट आणि इंटरनॅशनल मार्केट. त्यांचं इथेनॉल प्रोडक्शनमध्ये ते खूप आता ग्रो होत आहेत. तर त्यांच्याबरोबर खूप क्लोजली हल्ली काम करतोय. त्यांच्या ओनर बरोबर थोडंसं ओनरचं कोलेटरल डेव्हलपमेंट खूप करतोय. तर दॅट इज एक्स्ट्रीमली सॅटिस्फाईंग. आणि खूप मजा येते. इंडस्ट्री समजून घेऊन त्याच्या रिलेटेड कॉन्टेंट डेव्हलप करणं इज व्हेरी व्हेरी सॅटिस्फाईंग. सो तो एक क्लायंट डेफिनेटली आय वुड पिक इट. चॅलेंजेबल पण वाटतो. आणि अजून एक आहे तर आर्मासेल नावाची कंपनी आहे, इन्सुलेशनमध्ये आहे. तिचं मल्टीनॅशनल कंपनी, स्वीडिश बेस्ड कंपनी आहे. तर त्यांचं सध्या आम्ही फॅसिलिटी ब्रँडिंग किंवा स्पेस ब्रँडिंग करतोय. तर ते मात्र चॅलेंजिंग आहे, कारण खूप आवाका मोठा आहे, खूप कम्युनिकेशन मोठं करायचं आहे, जबाबदारी खूप मोठी आहे. सो तिथे चॅलेंजिंग थोडं आहे, पण वेळ खूप द्यावा लागत असेल. वेळ खूप द्यावा लागतो. हो. या सो तुम्हाला कुठलं वाटलं चॅलेंजिंग असं? सो तसं तर एव्हरी डे वी हॅव अ चॅलेंजिंग प्रोजेक्ट ऑनेस्टली. पण थर्मॅक्स बरोबर आम्ही काम करतो. सो सुरुवातीला म्हणजे जेव्हा आम्ही सुरू केलं तेव्हा 1-2 छोटे प्रोजेक्ट्स त्यांच्याबरोबर आम्ही काम करायला लागलो एका डिव्हिजनचं. मग हळूहळू वाढत गेलं. सो ॲक्च्युली थर्मॅक्सकडनं आम्ही शिकलो पण खूप की ते कसं त्यांची जी ट्रान्झिशन स्टोरी आहे ती त्यांनी खूप इम्पॅक्टफुली कम्युनिकेट केली मार्केटमध्ये. आणि त्यांचे डिझाईनचे स्टँडर्ड्स पण खूप हाय होते. सो त्यानुसार आम्हाला आमची टीम कोप अप करणे आणि त्या लेवलचे डिझाईन्स बनवणे हे खरंच खूप चॅलेंजिंग होतं. की आणि कसं रिवर्क कमीत कमी यायला पाहिजे हे आमचं पहिलं एम असतं. कारण कसं आहे मग क्लायंट पण थोडासा कंटाळतो आणि डिझायनर पण कधी मग स्टक होतो की अरे किती रिवर्क. सो खूप रिसर्च केला आम्ही त्याच्यावर. थोडंसं कॉम्पिटिटर्स त्यांचे कसे करतायत ते बघितले. काही बाकीच्या एजन्सीज कसं काम करतायत त्या स्पेसमध्ये ते बघितलं. आणि मग तसं हळूहळू आम्ही सगळे कोलॅटरल्स बिल्ड करत गेलो. आणि आज आम्ही बऱ्यापैकी त्यांचं सगळ्या डिव्हिजन्सचं काम करतोय. ॲक्च्युली वॉट स्टार्टेड विथ वन डिव्हिजन इट हॅज ॲक्च्युली वी आर वर्किंग विथ मल्टिपल डिव्हिजन्स. सो इट्स ॲक्च्युली चॅलेंजिंग एव्हरी डे येट सॅटिस्फाईंग. गमतीनं असं म्हटलं जातं की नोकरी करणं म्हणजे गुडघाभर चिखलात चालणं. असे नोकरी करणारे लोक जे आहेत ते, कारण मला दोन्हीचा अनुभव आहे. तर ना धड पळता येतं आणि ना थांबता पण येतं, अशी परिस्थिती राहते. तर म्हणजे हे नोकरीवाल्यांना असं वाटतं की बिझनेस खूपच सुंदर असतो आणि बिझनेसमध्ये खूप आपल्याला पूर्ण असं स्वातंत्र्य मिळतं आणि की कसं पण करता येतं असं वाटतं. पण तसं आहे का? काय बंधन येतात तुम्हाला? कुठं असे चॅलेंज वाटले?
सो आय विल पुट अ पॉईंट हिअर. Yes. ऍक्च्युली माझ्या घरी सगळ्यांना हे वाटतं की तुझं तर काय बिझनेस आहे ग, तू तर काय जाऊ नकोस की, किंवा तू तर घरी थांबली तरी चाल, घरनं काम कर, ये की करू की काहीतरी. तर त्यांना खूप मला अजूनही प्रूफ करायला चॅलेंजिंग जातं की असं नसतं. मला रोज 10 वाजता हजर व्हायलाच लागतं. माझी टीम वाट बघते, माझी पार्टनर वाट बघते, आणि इट्स नॉट पॉसिबल की मीच खूप लाईट घेते त्याला. प्लस व्हेरी इम्पॉर्टंट व्हॅल्यू जी राधिकांनी खूप अमेझिंग इन्कल्केट केली आहे सगळ्यांमध्ये. 10च्या ठोक्याला आम्ही कामाला सुरुवात करतो. तिने खरंच शी इज पुट अ व्हेरी ब्युटिफुल डिसिप्लिन इन आवर लाईफ, आणि त्या डिसिप्लिनला मी तर अड्रेस केलंच पाहिजे बिईंग हर पार्टनर, आणि आम्ही जर केलं तरच टीम करेल. सो इफ शी इज ड्रायव्हिंग समथिंग आय हॅव टू बी देअर अँड देन द टीम विल फॉलो. आता तुमच्या टीमची लिडरशिप तुमच्या हातात आहे, तुम्ही त्यांना लिडरशिप देता. तर हे करत असताना मग कधी आपण म्हणतो ना ऑफिसचं पॉलिटिक्स असतं किंवा एकमेकांच्या त्या टीममध्ये पटत नाही बरेचदा, मग असे पण काही अनुभव आले आणि ते खूप चॅलेंजेबल होतं? ॲक्च्युली यु नो फॉर्च्युनेटली आतापर्यंत एकही आम्हाला अनुभव नाही आला. म्हणजे खूप रेअर आहे, पण नाही आला. कारण एक आहे की आमचा दोघींचा प्रेझेन्स कायम असतो ऑफिसमध्ये, आणि खरंच टीम चांगली मिळत गेली. म्हणजे आताचे पण जे डिझायनर्स आहेत ते ॲक्च्युली दे वर्क लाईक अ टीम. म्हणजे कोणाचं जर काही अडलं तर तो लगेच दुसरा डिझायनर त्याला हेल्प करायला जातो. म्हणजे असं अजिबात नाही आहे की मी तुला हेल्प करणार नाही. सो ॲक्च्युली खूप कोहेसिव्ह टीम आहे, आणि आम्ही तसं कल्चर ठेवण्याचा खूप प्रयत्न करतो. म्हणजे आम्हाला जर कधी असं मागे एकदा एक अनुभव आला होता की थोडं पॉलिटिक्स असं हे होतं, म्हणजे बिल्ड होतं. सो वी जनरली टेल द पर्सन की दिस इज नॉट ॲक्सेप्टेबल. म्हणजे कारण का आम्ही दोघी अजिबात कशामध्ये फरक करत नाही, आणि पॉलिटिक्स तर आमच्यामध्ये अजिबात नाही आहे. त्याच्यामुळे मग आम्ही ते कल्चर कधी बिल्डच होऊ दिलं नाही. ओके, नो पॉलिटिक्स प्लीज असं लिहूनच ठेवलं. खरंच ऍक्च्युली आम्हाला पॉलिटिक्स कधीच खेळता आलं नाही, म्हणून आम्ही ना कधी नोकरीत टिकलो पण नाही. तसं त्या दृष्टीने आम्ही म्हणून मे बी बिझनेस केला असेल की आपल्याला तर काय ते पॉलिटिक्स जमत नाही बाबा, आपण आपल्या दृष्टीने करू. येस येस येस. मला इथं हा एक सर्वसामान्य माणूस म्हणून असा प्रश्न विचारायचा आहे, ब्रँडिंगला इतकं महत्त्व का असतं? म्हणजे आपण बरेचदा पाहतो ब्रँड म्हटलं की लोक त्याच्याकडे पाहण्याचं एकदम म्हणजे बदलून जातो. म्हणजे एखादा सर्वसाधारण चहाची टपरी आणि एखाद्या ब्रँडिंगची चहाची टपरी, म्हणजे ज्यांचं ब्रँडिंग आहे अशी, हा जो फरक आहे हा ब्रँडिंगचा कशामुळे असतो? सो ॲक्च्युली ब्रँडिंगनी एक खूप तुमची युनिक आयडेंटिटी निर्माण होते. आणि कसं होतं, लोक जेव्हा बघतात 4 वेळा तो ब्रँड म्हणा, ते काही असू दे, चहाची टपरी असेल किंवा एखादा मोठा मल्टीनॅशनल ब्रँड असेल, एक एक्सपिरियन्स तो त्याला रिलेट करायला बघतो. की फॉर एक्झाम्पल मला एखादी जर गोष्ट आवडत असेल आणि ती त्या ब्रँडच्या त्या कम्युनिकेशनमध्ये आहे, माझं इमोशनली टच होतं, कनेक्ट त्या ब्रँडकडे जास्त जातो. सो एक युनिक आयडेंटिटी होते. आणि ॲक्च्युली खूप कॉम्पिटिशन आहे, खूप सिमिलर ब्रँड्स, सिमिलर बिझनेसमध्ये खूप सध्या कॉम्पिटिशन आहे, कुठल्याही तुम्ही स्ट्रीम घ्या. सो एक आपलं युनिक आयडेंटिटी असणं खूप गरजेचं आहे. आणि जनरली व्हॉट वी फील, माणूस एक्सपिरियन्सला जास्त रिलेट करायला लागतो त्या ब्रँडची. सो ब्रँडिंग खरंच खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे तुमची ओळख तयार झाली पाहिजे, कारण त्यांनी रिकॉल व्हॅल्यू वाढते. जर अगदी आपण म्हणलो, तुम्ही जे एक्झाम्पल घेतलं की एक चहाची टपरी आणि एक चाय पॉइंट असं जर आपण केलं, तर चाय पॉइंटची ओळख तर तयार झाली आहे, आणि त्याच्यामुळे त्याच्यातली क्वालिटी आयडेंटिफाय होऊ शकते. की भले टपरीवरचे चहा पण खूप छानच असतात, पण काही लोक त्या ओळख तयार झाल्यामुळे पण त्या ठिकाणी जाऊ शकतात. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू हॅव दॅट रिकॉल व्हॅल्यू टू युअर ब्रँड. आणि ती ब्रँडिंगनीच येते. सिमिलर पॅटर्न्स, सिमिलर कलर्स, सिमिलर कम्युनिकेशन, जे तुम्ही सगळीकडेच थ्रू आउट कॉमन ठेवलंय, सेम पद्धतीने. एक एक्झाम्पल मी डेफिनेटली देऊ इच्छिते. आमचे क्लायंट आहेत चाकणला, त्यांची मोठी कंपनी आहे. सो ते बऱ्यापैकी एक्झिबिशन्समध्ये पार्टिसिपेट करतात. आणि जेव्हा ते पार्टिसिपेट करतात तेव्हा सगळ्यात मोठा स्टॉल ते घेतात. सो आम्ही त्यांना विचारलं की असं का बरं, स्टॉल एवढा मोठा तुम्ही का घेता? सो व्हॉट द ओनर टोल्ड अस की आज ना उद्या जे कोणी स्टॉल व्हिजिटर्स, एक्झिबिशन्समध्ये फुटफॉल खूप असतो लोकांचा,
आज ना उद्या जेव्हा व्यक्ती माझ्याकडे येईल तेव्हा त्याला तो रिकॉल असतो की मी या ब्रँडला इथे पाहिलेलं आहे, आणि ऍक्च्युली दॅट मॅटर्स अ लॉट, की तो एक डॉट कनेक्ट करतो आणि त्याच्याने ऍक्च्युली हेल्प होते. सो दॅट्स व्हाय इट्स इम्पॉर्टंट. तुम्हाला ब्रँडिंग करताना ह्या गोष्टी खूप जास्त मॅटर करत असतील ना, ऍक्च्युली लक्षात येतात. अगदी लक्षात येतात. मला हे विचारायचं आहे की आता डिजिटल मीडिया आणि प्रिंट मीडिया बरेचदा, तर असं मीडिया कोणता कोणता आहे, म्हणजे कुठले कुठले प्रकार याच्यामध्ये येतात ॲडव्हर्टायझिंगसाठी किंवा मार्केटिंगसाठी? ओके, सो प्रिंट मीडियामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. म्हणजे तुमचं लिफलेट असेल, ब्रोशर असेल, नंतर ॲडव्हर्टिजमेंट्स असतील, पेपर ॲड्स असतील, होर्डिंग्ज असतील. सो या मोस्टली प्रिंट मीडियामध्ये येतात. डिजिटलमध्ये स्टॅटिक पोस्ट असतील, काही मोशन ग्राफिक्स असतील, शॉर्ट ॲनिमेटेड व्हिडिओज असतील. सो या सगळ्या गोष्टी डिजिटल मीडियामध्ये जनरली येतात. आणि आय थिंक टू ॲड टू इट, आय थिंक ॲम्बियंट मीडिया इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट अँड व्हेरी इंटरेस्टिंग नावडेज, की जे आजूबाजूची स्पेस वापरून ब्रँडिंग करतात. हे जे बऱ्यापैकी मोठे मोठे ब्रँड्स आहेत, नायके म्हणा किंवा आदिदास म्हणा, ते ॲम्बियंट मीडियाचा खूप वापर करतात. म्हणजे ते नेमकं कसं असतं? म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपल्याकडे भारतात खूप त्याला अजून एवढं एक्सपोजर नाही आहे, पण एखाद्या नॉर्मल बेंचला मार्केटिंग केलं आहे काहीतरी, किंवा एक आपला स्ट्रीटवरती एक म्हणजे स्टेअर्स आहेत, तर त्या स्टेअर्सवर ब्रँडिंग केलं आहे. सो युजली असं ॲम्बियंट इज लाईक आसपास जे काय आहे त्या गोष्टींना वापरून आपण काहीतरी आपल्या म्हणजे आपल्या प्रोडक्टविषयी सांगायचा प्रयत्न करतोय. की फॉर एक्झाम्पल एखादं फिटनेसचं प्रोडक्ट असेल तर स्टेअर्सवरती हे करू शकतो आपण, की यु नो टेक स्टेअर्स नॉट एज. आठवतो मी एका ठिकाणी गेलो होतो ना, प्रत्येक स्टेजवर ते एक स्टेजवर गेलं की तुम्हाला किती कॅलरी कमी होते, दॅट इज एक्झॅक्टली ॲम्बियंट मीडिया. अच्छा, त्या टाईपचं. पण ते सध्या खूप इंटरेस्टिंगली वापरतात कन्झ्युमर रिलेटेड प्रोडक्ट्समध्ये. इंडियन आउटसाइड इंडिया इट्स मोर विजिबल, इंडियामध्ये पण विजिबल आहे, पण खूप कमी प्रमाणात दिसतं. प्रिंट मीडियाचा स्कोप पण दिवसेंदिवस कमी होतोय का असं वाटतंय? ऍक्च्युली प्रिंटिंग कमी होतंय, अच्छा, पण प्रिंट मीडियाचा स्कोप नक्की आहे. म्हणजे जर आम्ही आमचं जर काम बघितलं तर जे 8 वर्षापूर्वी आम्ही न्यूज लेटर करत होतो ते आजही आम्ही करतोय. ओके, फक्त मे बी ते आता प्रिंट होत नाही, ते डिजिटली जातं. सो आम्ही काय करतो, त्याच्यामध्ये इनोव्हेशन कसं आणता येईल हे बघतो. काही क्लिकेबल करतो, HTML करतो थोडं, जेणेकरून इट्स लिटल इंटरेस्टिंग फॉर द व्ह्युअर टू सी. सो आणि आय थिंक इवन ना मध्ये एकदा पुणे टाइम्समध्ये वगैरे पण ह्या काही आर्टिकल्स विषयी बोलले होते लोक, की हार्ड कॉपी किंवा प्रिंट कॉपी हे कधी ऑब्सोलेट नाही होऊ शकत. दिस इट विल ऑलवेज बी देअर, कारण तो इमोशनल कनेक्ट जो प्रिंट हातात घेतल्याने येतो तो डिजिटली खूप कमी येतो. म्हणजे आपण पुस्तक पण खूप लोक म्हणतात की मला हार्ड कॉपी आवडते, किंडलवरनी मी वाचू नाही शकत. सो ते आहे की प्रिंट कमी होऊ शकतं पण जाऊ नाही शकत, कमी आहे. आणि सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपात जास्त आहे. छापल्या जाणार नाही, परंतु ते सॉफ्ट कॉपीच्या स्वरूपामध्ये आहेच तो मीडिया. आणि ऑफकोर्स रीच खूप वेगळा आहे दोन्ही मीडियाचा. सो असं म्हणू शकतो की दोन्ही मीडिया त्याच्या त्या ठिकाणी श्रेष्ठ आहेत. म्हणजे कुठलाही जास्त फायदेशीर किंवा कुठला कमी असा नाहीये. त्या टार्गेट ऑडियन्सनुसार, तुमच्या कंपनीनुसार तुमचं प्रोडक्ट काय आहे. सो दोन्ही मीडिया नक्कीच श्रेष्ठ आहे. तुमचा फोकस जास्त डिजिटलवर असतो की जास्त प्रिंटवर असतो, पण की क्लायंटनुसार हे बदलतं? क्लायंटनुसार बदलतं. पण आमचा म्हणजे सुरुवातीला फोकस खूप आधी प्रिंट मीडियावर होता. मग जसं ऍक्च्युली कोविडनी आम्हाला हे शिकवलं की आपल्याला डिजिटल मीडियावर पण अडॅप्ट करायला हवं. सो आम्ही ॲनिमेशन्समध्ये काही वेगळे बेटर सॉफ्टवेअर्स वापरले, जे आधी आम्ही थोडं ट्रेडिशनल वेनी करत होतो. सो तो थोडासा एक मॉडर्न अप्रोच आणला आणि आता दोन्ही मीडियाज इक्वली केटर करतो. ओके, गुड. तर तुमचा बिझनेस म्हटलं की क्रिएटिव्हिटी आली म्हणजे खूप जास्त, आणि तुमच्या बिझनेसमध्ये खास करून क्रिएटिव्हिटीला खूप वाव आहे. म्हणजे अनेक लोकांना असं वाटतं की हा मार्केटिंगचं काम आहे म्हणजे प्रचंड क्रिएटिव्ह काम असलं पाहिजे. तर खरंच हे आहे का? ते दोन्हीचा बॅलन्स, बिझनेस आणि क्रिएटिव्हिटीचं, ते कसं साध्य करता तुम्ही? सो ॲक्च्युली खरं आहे तुमचं की क्रिएटिव्हिटी इज व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ आवर बिझनेस.
पण आमचं दोघींचं असं ठाम मत आहे की आपला जो मेसेज आहे ज्याच्यासाठी आपण ते कोलॅटरल करतोय कुठलं तो त्याला इम्पॅक्टफुली कम्युनिकेट व्हायला पाहिजे. मग कधी कधी क्रिएटिव्हिटी खूप लागते, कधी कधी लागत नाही. पण आमचं मेन पर्पज काय आहे ते आम्ही ॲक्च्युली वी ट्राय टू स्टिक टू दॅट ॲक्च्युली हेल्प्स अस ॲज काय म्हणतात त्याला टू गिव्ह बेटर व्हॅल्यू टू आवर कस्टमर्स. बरोबर. गरज असेल तर मग तिथं तुम्ही यूज करणार जास्तीत जास्त. आणि त्याचा युजर कोण आहे त्याच्यावर क्रिएटिव्हिटी पण खूप मॅटर करते. टार्गेट ऑडियन्स हा खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात प्रत्येक क्रिएटिव्ह किंवा नॉन क्रिएटिव्ह फील्डमध्ये. आणि आय थिंक वॉट राधिका ऑल्सो मेन्शन्स की थोडं सिम्प्लिसिटी इज क्रिएटिव्हिटी वाला एक अप्रोच खूप इम्पॉर्टंटली बघितला जातो. आता कृत्रिम बुद्धिमत्ता सगळीकडे आली आहे, AI आता प्रत्येक सेक्टरमध्ये आहे. तुमच्या सेक्टरमध्ये पण निश्चितपणे ते असेल. मग आता पुढचे कुठले चॅलेंजेस तुमच्या समोर आहे? AIचा कसा तुम्ही उपयोग करून घेता का? सो ॲक्च्युली आम्ही AIचा बऱ्यापैकी वापर करायला लागलो. अच्छा. सध्या AI जनरेटेड इमेजेस वापरतो. बरं. नंतर AI जनरेटेड व्हॉइस ओव्हर्स वापरतो मीडियाला, सॉरी व्हिडिओजना. सो ॲक्च्युली त्याच्याने खूप क्विक होतात व्हॉइस ओव्हर्स. आणि तुम्हाला AIने एवढी पण म्हणजे सुविधा दिली आहे की तुम्हाला जो व्हॉइस त्यातला त्यात थोडा बेटर वाटेल तो तुम्ही चूज करू शकता. सो ते वापरतो. नंतर काही कॉन्टेंट एडिटिंगला वगैरे आम्ही थोडासा वापर करतो. पण कॉन्टेंट रायटिंगला ऑफकोर्स नाही वापर करत, कारण दॅट इज समथिंग विच इज आर फोर्टी. ओरिजिनॅलिटी पाहिजे. बरोबर आहे. सो AIचा नक्कीच फायदा आहे. आणि आय थिंक आमचे डिझायनर्स बरेचदा काय करतात ना, आय थिंक 70-30 प्रिन्सिपलवरती असतं. 70% इट्स ऑलवेज आर ओन डिझाईन, पण 30% सपोर्ट ऑफ अ ब्युटिफुल इमेज किंवा राईट इमेज. कधी कधी अशा खूप शोधतो आम्ही इमेजेस, पण त्या मुद्द्याची इमेज मिळत नाही. मग ती AIला सांगितली की ते बरोबर कीवर्ड्स घेऊन बऱ्यापैकी जनरेट करतात. सो तिकडे तो खूप सपोर्ट आम्ही घ्यायचा प्रयत्न करतो. आणि आता त्याच्यामुळे काही चॅलेंजेस पुढे येत आहेत असं वाटते बिझनेसमध्ये? चॅलेंजेस म्हणजे आता माझ्याकडे काही क्लायंट्स आहेत की जे असं बोलायला लागलेत की अरे वो तो हम कर लेते हैं, अरे वो तो ChatGPT दे देता है यार, तू मत कर, कम हो गया यार वो सब तेरा डिपेंडन्सी अभी, असं. पण काही ठिकाणी त्यांना आम्ही लागतोच. शेवटी माणसाची बरोबरी नाही करणार ते कधीच. अगदी खूप छान आणि खूप सुंदर पद्धतीने तुम्ही ह्या सगळ्या गप्पांच्या माध्यमातून बिझनेस काय असतो आणि कशा पद्धतीने आपण जो बिझनेसला आपण जनरल सगळे लोक म्हणतात ना की बिझनेस म्हणजे खूप मोठी इन्व्हेस्टमेंट, बिझनेसमध्ये खूप जास्त त्रास, एकट्याला सगळं ओढावं लागतं असं जे आहे, तर त्या सगळ्यांना छेद देणारं उदाहरण तुम्ही घालून दिलं आणि ते आज या ठिकाणी तुम्ही व्यक्त केलं. त्यासाठी खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या पुढची जी काही वाटचाल आहे ती खूप चांगली होईल, निश्चितपणे ब्राईट राहील अशी मी पूर्ण आशा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि मनापासून धन्यवाद. थँक्यू सो मच. वी आर ॲक्च्युली व्हेरी ऑनर्ड. तुम्ही आम्हाला तुमच्या प्लॅटफॉर्मवरती बोलवून ही संधी दिली. सो थँक्स टू यू फॉर कॉलिंग अँड द टीम.